हाय गाईज, मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉग चॅनलमध्ये. तर तुम्ही बघितलंच असेल मला इंस्टाग्रामवरती सुद्धा आणि यूट्यूबवरती सुद्धा. बघितलं नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, रोज रोज बघशाल. तर आजचा जो टॉपिक होता ना तो म्हणजे मला खूप जणांनी DM मध्ये विचारलं होतं, मेसेज करून विचारलं होतं की तू एडिटिंग कशी करते, तू कोणत्या ॲपमध्ये एडिटिंग करते, कोणत्या ॲपमध्ये मी ब्लॉग शूट करते, व्हॉइस ओव्हर करते. तर हाच जो व्हिडिओ आहे ना, व्लॉग आहे ना, तो तुमच्यासाठीच आहे बरं का. आज आहे ना मी तुम्हाला VN ॲप्लिकेशनमध्ये अगदी 15 ते 20 मिनटामध्ये तुम्ही व्लॉग अगदी एडिट करू शकता, व्हॉइस ओव्हर करून सुद्धा. तेच मी आज तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे की मी एडिटिंग कसे करते, व्हॉइस ओव्हर कसं करते, परत जे कट असतात ते शूट केल्यानंतरचे जे आपल्याला बिनाकामाचे जे कट असतात ते कट कसं करते वगैरे वगैरे. खूप काही गोष्टी मी याच्यावरती शिकवणार आहे. आणि ज्या नवीन यूट्यूबर्स आहे, ज्यांना माझ्यासारखं जे नवीन आहेत त्यांना यूट्यूबवरती यायचं आहे पण एडिटिंग येत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे. तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. चला व्हिडिओ लगेच मी सुरुवात करते की मी एडिटिंग कशी करते. त्यानंतर मी काय केलं, आपलं जे मोबाईलमध्ये VN ॲप्लिकेशन आहे, जर तुमच्याकडे नसेल तर ते प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. माझ्याकडे ऑलरेडी होतं त्याच्यामुळे मी ते ओपन करून घेतलं. आता ते इथे येलो येलो का दिसतंय मला काही कळत नाही आहे. मी अपडेटसुद्धा करून झालं तरीसुद्धा. त्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं व्हिडिओ एडिटिंग करायच्या टायमाला. त्याच्यानंतर इथं कात्रीचा एक स्टेप येतो, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं न्यू व्हिडिओ म्हणून. त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला ना डेमोसाठी 4 ते 5 व्हिडिओची क्लिप आहे ना घेऊन आहे ना तुम्हाला. आता इथे मी ना काल रेसिपी शूट केलेली होती एक मॅगी बनवायची, त्याचेच 2-3 असे क्लिप आहे ना मी यामध्ये घेत आहे तुम्हाला दाखवण्याकरता. मी ऑलरेडी ती व्हिडिओ टाकलेली आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी 2-3 क्लिप असे घेऊन दाखवत आहे. तुम्ही जर यामध्ये डेली असे एडिटिंग करत राहिला ना तर तुम्ही ना अगदी 5 ते 10 मिनिटात सुद्धा यावरती एडिटिंग करू शकता माझ्यासारखी. मी इतकी जास्त यामध्ये मला सवय झालेली आहे VN ॲप्लिकेशनची की मी 5 मिनिटात याच्यामध्ये ना व्हॉइस ओव्हर करून मोकळी होऊन जाते. तसंच तुम्ही सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि लवकरात लवकर तुम्ही सुद्धा व्लॉगिंग करायला शिका. आता इथे मी व्हिडिओ सिलेक्ट करून आहे ना नेक्स्ट बटनवरती क्लिक केलं. आता लगेच एडिटिंग करायला लागूयात. आता इथे तुम्हाला एक साऊंडचा ऑप्शन दिसत असेल जिथे आवाज आपण कमी जास्त करू शकतो. त्याच्यावरती मी क्लिक करून पूर्ण आवाज म्यूट करून टाकला, म्हणजे जेणेकरून पूर्ण व्हिडिओचा जो वरचा आवाज येतो आपल्या घरातल्या कामांचा तो आवाज पूर्णपणे कट होऊन जाईल. आता इथे जिथून तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट करायचे आहे तेवढा पार्ट तुम्ही बघून घ्यायचा. आता मी इथून स्टार्ट केलेली आहे त्याच्यामुळे इथे कट केला. खाली कात्रीचा ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती कट करून आहे ना बाकीचा पार्ट आपण डिलीट करू शकतो. आता डिलीट करून झाल्यानंतर तिथून पुढे मागे सुद्धा तेच काम करायचं आहे. मागून जिथून आपली व्हिडिओ संपत आहे तिथून सुद्धा आपण कट करून चा पार्ट आपण डिलीट करू शकतो. पुढच्या व्हिडिओला सुद्धा तुम्हाला तेच काम करायचं आहे. जेवढा पार्ट तुम्हाला घ्यायचा आहे तेवढाच पार्ट तुम्हाला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बाकीचा पार्ट डिलीट करून टाकायचा आहे, जेणेकरून आपली व्हिडिओ जास्त मोठी होणार नाही. 1 किंवा 1.5 मिनिटाचीच व्हिडिओ असणार आहे. आता मी हा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करत आहे ना, तुम्हाला आजूबाजूला खूप जास्त व्हॉइस येत असेल तर सध्या तरी पाऊस चालू आहे आणि माझ्या घरावर पत्रे असल्यामुळे ना पावसाचा आवाज सुद्धा रेकॉर्ड होत असेल तर तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आता बाकीचे व्हिडिओ सुद्धा मी तसेच कट करून घेतलेले आहे आणि आता वेळ आलेली आहे ती म्हणजे व्हॉइस रेकॉर्ड करायची. तर मग मी काय केलं, लगेचच व्हॉइस रेकॉर्ड करायला घेतला. आता वरती तुम्हाला ते म्युझिकचं ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि 3 ऑप्शन येतात. मग त्या 3 ऑप्शनपैकी आपल्याला रेकॉर्डचं ऑप्शन चॉईस करायचं आहे. त्याच्यावरती जाऊन आपल्याला ते रेड बटनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला काय बोलायचं आहे ते ऑलरेडी आपण आहे ना मनामध्ये किंवा लिहून ठेवायचं वहीत किंवा मनात आपण ठरवून घ्यायचं. मग तेच तसं बोलायचं आपण. जसं व्हिडिओ तयार होतो तसं आपण बोलत जायचं. आता तुम्ही इथं लगातार पूर्ण व्हिडिओ जशी चालू आहे तसंच बोलू नका. 5-5 मिनिटाला स्टॉप घ्या. स्टॉप घेतल्यानंतर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आता इथं आपली रेकॉर्डिंग झालेली आहे आणि जिथे तुम्हाला मोकळा स्पेस दिसत आहे ते रेकॉर्डिंगवरती तेवढा कट करायचा आहे तुम्हाला तेवढा भाग, कारण की तिथं आपली रेकॉर्डिंग नाही आहे. आणि जिथं तुम्हाला ते स्पेस भरलेला दिसतोय, रेषा दिसत आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डिंग आहे ती तुमची, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला कट करायचं नाही. मागे सुद्धा तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे. मागे सुद्धा जेवढा मोकळा भाग असेल तेवढा तुम्हाला कट करून टाकायचा आहे, कारण की तिथं तुमची रेकॉर्डिंग आलेली नाहीये. आता त्या रेकॉर्डिंगवरती ना टच करून ठेवायचं आणि ती पुढे मागे अशी स्क्रोल होते, तर आपल्याला सगळ्यात पुढे अशी स्क्रोल करून घ्यायची आहे. असंच आपण आहे ना पुढची रेकॉर्डिंग सुद्धा करून घेणार आहोत. मग काय लगेच पुढची सुद्धा रेकॉर्डिंग करून घ्यायची आणि त्याच प्रकारे करायची ज्या प्रकारे मी पुढे तुम्हाला सांगितलं. आता रेकॉर्डिंग कशी झाली मी तुम्हाला नंतर व्हिडिओ दाखवते.
सध्या तरी यूट्यूबचं आहे ना नवीन अपडेट आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही गुगलला जाऊन आहे ना सर्च करू शकता की गुगलचं यूट्यूबचं नवीन अपडेट काय आहे. ते खूप यूजफुल होणार आहे तुम्हालासुद्धा आणि नवीन क्रिएटरांसाठी ती थोडीशी भीतीची गोष्ट आहे. पण तरीसुद्धा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूयात यूट्यूबर बनण्याचा. मी सुद्धा त्यातलीच आहे. अजूनसुद्धा माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा थोडीशी चिंतेतच आहे. पण अजून आपल्याकडे 6 महिने आहेत, त्याच्यामुळे तुम्ही जर मला जास्तीत जास्त सपोर्ट केला तर लवकरात लवकर मी सुद्धा माझं चॅनल मॉनिटाईज करू शकेन. एकमेकांना सपोर्ट केल्याशिवाय कोणीच पुढं जात नसतं. त्याच्यामुळे तुम्ही मला करा आणि मला कमेंट करून तुमची ID सांगा, मी सुद्धा सबस्क्राईब नक्की करेल. आता या ठिकाणी वरती तुम्हाला आहे ना साईज रेशोचं ऑप्शन दिसत असेल, त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं आणि खाली HDR वरती जर क्लिक केलं त्या ब्लू टिकवरती, तर तुमची व्हिडिओ आहे ना आणखीन HD दिसणार आहे. आणि हा ऑप्शन आहे ना मला अँड्रॉइड फोनमध्ये दिसलाच नाही आहे. माझे जुने जे फोन आहेत त्यामध्ये, हा आता नवीन जो फोन घेतलेला आहे मी आयफोन, त्याच्यामध्येच हा ऑप्शन दिसत आहे. जर तुम्हाला दिसत असेल तर त्यावरती क्लिक करा, जेणेकरून तुमची व्हिडिओ आणखीन HD दिसेल. आता इथे पूर्ण व्हिडिओ आहे ना रेडी झालेली आहे. आता इथं वरती एक्सपोर्ट नावाने नाव येत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि व्हिडिओ आहे ना एक्सपोर्ट करून घ्यायची, जेणेकरून लगेच आपली व्हिडिओ जी आहे ना गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. जास्त मोठी व्हिडिओ असेल तर वेळही लागू शकतो आणि छोटी व्हिडिओ असेल 1-1.5 मिनिटाची तर 10 पण नाही 5-1 मिनिटातच आपली व्हिडिओ आहे ना सेव्ह होऊन जाते. व्हिडिओ आपले सेव्ह झालेली आहे. चला तुम्हाला गॅलरीमध्ये जाऊन आहे ना मी जशी व्हिडिओ एडिट केली आहे ना ती कशी एडिट केली आहे ती तुम्हाला दाखवते. की मॅगी खायला जास्ती आवडतं, तर ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आताच फॉलो करून घ्या. कोणाकोणाला माझ्यासारखी मॅगी खायला जास्ती आवडतं, तर ही रेसिपी तुम्ही मस्त अशी व्हिडिओ आहे ना बनवून रेडी झालेली आहे. तुम्ही सुद्धा यावरती नक्की एडिट करून बघा. बबडी मस्त खेळत आहे आणि तिला असं झालंय. पिल्लू इकडे बघ. ए बेटा काय झालं, कुठे गेली होती दीदीकडे? तर हे माझं घर आहे छोटंसं आणि ही माझी बबडी आहे. ही माझी छोटीशी बबडी आहे. खाऊ मागते. काय खाती, काय खातो? ए बबड्या काय खातोय, तुम्हाला दाखव ना. अरे बाप रे, माझी बबडी शेव खाते. इकडे बघू, स्माइल कर, स्माइल कर. अरे बाप रे, हाय कर, हाय कर ना, हाय. चला बाहेरचं पण वातावरण दाखवते. हे आहे आमचं बाहेरचं वातावरण. सध्या पाऊस होऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे असं दिसतंय. चला माझ्यातर्फे ना मी तुम्हाला सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला आहे की मी एडिटिंग कशी करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर एक लाईक करा आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला आहे ना इंस्टाग्रामवरती फॉलो करून आहे ना पर्सनली मेसेजसुद्धा करू शकताय. त्याच्यावरती मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेल की कसं एडिटिंग करायचं वगैरे. काही क्वेश्चन असेल तर चला आजचा ब्लॉग आपला कसा वाटला आहे ना तर कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच एका नवीन ब्लॉग घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे आणि आता डेली मी तुमच्यासमोर ब्लॉगसुद्धा घेऊन येणार आहे आणि अशी हेल्पफुल व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहे आणि इंस्टाग्रामवरती नवीन रेसिपीसुद्धा घेऊन येणार आहे. चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.